नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या झाडाची छटाई केल्यानंतर तुम्हाला काय काम करायला पाहिजे। पहिले असं झाड पाहू शकतात, समजा काळजीने घेतली तर असे झाडं होऊ शकतात आपले। तर कशा प्रकारे तुम्हाला आपले झाडाची कटिंग करायची असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जेणे तुमचे झाडं खराब नाही होणार। अशा प्रकारे मित्रांनो आपण जसे आपण हे फांद्या छाटून घेतो आपल्या झाडाचे, अशी तुम्हाला याची छटाई करायची आहे। मग छटाई झाल्यानंतर मित्रांनो काय काय करायचं असते, जे सिंपल हळद असते मित्रांनो, ते हळद तुम्हाला लावून द्यायची। याच्यावर थोडंसं हळदीत पाणी पण मिक्स करू शकता किंवा डायरेक्टली जी आपली टर्मरिक पावडर हळद आहे ती हळद डायरेक्ट फांदीवर तुम्हाला जिथे पण तुम्ही कट केलं आहे मित्रांनो, म्हणजे कापलेलं आहे त्या कापलेल्या भागावर तुम्हाला हळद चांगल्याने लावून टाकायची आहे। किंवा मित्रांनो दालचिनी पावडर असेल तर ती पण लावू शकता किंवा हे जे असते फंजीसाइड्स वगैरे मिळतात मार्केटमध्ये ते पण लावू शकता। पण इनऑर्गॅनिक फंजीसाइड्स मित्रांनो नाही लावायला पाहिजे किंवा अननोन ब्रँड तर अजिबात लावायला नाही पाहिजे। जे केमिकलवाले असतात, केमिकलवाल्यांनी काय होते, उलटं झाड चांगलं होण्याच्या जागे फंगसनी उलटं ते खराब पण होते। तर अननोन ब्रँड्सचे फंजीसाइड्स नाही वापरायला पाहिजे आणि केमिकल फंजीसाइड्स पण तुम्हाला फांद्यांवर नाही लावायला पाहिजे। मग फंजीसाइडन हे जे आपण हळद वगैरे लावत आहे, जे बारीक झाडं आपण त्यांना छोटे झाडं म्हणू शकतो, जे छोटे रोपं असतात किंवा हे आपले लहानचे कुंड्यांमध्ये लावलेले झाडं असतात त्यांच्यावरच लावायचं। समजा आपण मोठे जे झाडं असतात, आपले मोठे ट्रीज म्हणू शकतो, ते जे मोठे झाडांची आपण कटिंग करतो तर त्या झाडांना लावायची गरज नाही आहे। जे आपले घरातले कुंड्यांमध्ये लागलेले लहान रोपं असतात, लहान झाडं असतात, त्यांनाच फक्त तुम्हाला मित्रांनो हे करायला पाहिजे। शकता चॅनलवर टाकलेल्या नीमखल्ली घरी कसं बनवायचं, कडुलिंबापासून ते बनवल्या जाते। अजून ते मग झाडात कसं वापरायचं ते पण सांगितलं आहे। तर ते नीमखल्ली पण मित्रांनो या भागेवर आपण लावू शकता। किंवा काही लावायचं नसलं तर सिंपल मित्रांनो आपल्या बागातली जी असते, गार्डनमधली जी माती आहे मित्रांनो, तीच झाडामधलीच माती काढून घ्यायची आहे। चिकट माती असेल तर फार छान, ती चिकट जी माती असते थोडीशी ओली कराल आणि अशी लावून टाकाल, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अशा प्रकारे तुम्हाला चांगल्याने माती अशा वरच्या लेअरवर लावून टाकायची आहे। याने काय होणार, जी आपली फांदी आहे मित्रांनो जिकडनं आपण कापलेलं आहे ती वाढणार नाही आणि झाड समोर चांगल्याने उगू शकणार। मिस्टेक्स किंवा चुका आहे मित्रांनो, तुम्हाला बारीक जी कटिंग असते झाडांची, बारीक छटाई तुम्हाला जी उन्हाळा असते त्याच्यात किंवा पावसाळ्यात तुम्हाला बारीक छटाई नाही करायला पाहिजे। पावसाळ्यात तर अजिबात करायला नाही पाहिजे, झाडाचा वाढण्याचा पिरियड असतो हा, तर झाड याच्यात चांगल्याने उगतो। तर याच्यात तुम्हाला झाडाची एकदम बारीक कटिंग अजिबात करायची नसते। बारीक कटिंग जानेवारी फेब्रुवारीमध्ये करू शकता आणि पावसाळ्यात उन्हाळ्यात हलकी फुलकी कटिंग करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो जे मी तुम्हाला टिप्स सांगितले, तुम्हाला तुमच्या झाडाची छटाई केल्यानंतर वापरायचे आहे। तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता। झाडासंबंधित काही प्रश्न असतील तिकडे विचारू शकता। स्क्रीनवर आत्ता खताचे प्लेलिस्ट आणि बाकी व्हिडिओ येत असतील, क्लिक करून नक्की पाहाल। धन्यवाद।